विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही शिवसेना आणि ठाकरेंच्या पक्षामध्ये वारपलटवार सुरू आहेत। दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या देहबोलीवरून संजय राऊतांनी जोरदार निशाणा साधला होता। यानंतर या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आव्हान आणि प्रतिआव्हानाचा सामना रंगलाय आणि त्याला निमित्त ठरली आहे ती दाढी। दाढीला हलक्यात घेऊ नका, आताही सांगतोय। दाढीला हलक्यात घेऊ नका, मग दाढी करा। तुमची दाढी एवढी हलकी आहे का? मग मी त्यांना रेझर पाठवतो। सत्ता स्थापनेच्या वादात आता टीका दाढीपर्यंत आली आहे। त्याचं झालं असं की दिल्लीतल्या बैठकीतल्या देहबोलीवरून राऊतांनी शिंदे आणि शिवसेनेला टार्गेट केलं आणि राऊत म्हटल्यावर त्यांची टीकाही तशीच बोचरी। राऊतांना उत्तर द्यायला समोर आले ते शिरसाट आणि सुरू झालं दाढी युद्ध। तुम्ही कालही मी बोललो, दाढीला हलक्यात घेऊ नका, आताही सांगतोय। दाढीने आणखी खरं रूप तुम्हाला दाखवलेलं नाही। हा झाला एक पार्ट। पार्ट 2 जेव्हा येईल, दाढी पार्ट 2, त्या टायमाला तुमची खैर राहणार नाही। दाढीला हलक्यात घेऊ नका, मग दाढी करा। तुमची दाढी एवढी हलकी आहे का? मग मी त्यांना रेझर पाठवतो। मी सांगतो आमच्या शिवसेना भवनातल्या लोकांना की चांगले एक रेझर पाठवा, त्यांना दाढी करायची आहे म्हणून। आता मुख्यमंत्री जेव्हा ते राहणार नाहीत तेव्हा त्यांच्यावरती वेळ येऊ शकते, त्यांच्या लोकांवरती। नुसता दाढ्या ठेवून काय करणार? तसं तर दाढीवरून टीका आजची नाही। दसरा मेळाव्यात बोलताना विरोधकांना आपली दाढी खूपच असल्याची टीका शिंदेंनी केली होती। माझी दाढी त्यांना खुपती आहे, सारखं दाढीवर बोलतात, माझी दाढी खुपते। अरे पण मी सांगतो, होती दाढी म्हणून तुमची उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी आणि महाविरोधी आघाडी। आता शिंदेंच्या दाढीवरून शिवसेनेनं इशारा दिल्यानंतर संजय राऊतांनी त्यांच्या शैलीत शिवसेनेवर निशाणा साधलाय। राऊतांच्या या टीकेला संजय शिरसाटांनीही त्याच भाषेत उत्तर दिलंय। दिघे साहेबांना दाढी शोभली, त्यांची दाढी हलकी नव्हती। तुम्ही दिघे साहेबांच्या विचारांची दाढी सुद्धा हलकी केली। दाढी काय घेऊन बसला? हा, दाढी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना शोभली। बाकीच्या दाढ्या औरंगजेबाला होत्या। तुमची दाढी औरंगजेबाची आणि अफजल खानाची दाढी आहे, जे महाराष्ट्रावर चाल करून आली। ज्या संयमाने ते घेत आहेत, आज महाराष्ट्र पाहतोय। एकनाथ शिंदे साहेबाबरोबर जे अवाच्य भाषेमध्ये बोलतायत, ज्या खालच्या पातळीवर टीका करतायत, अनेकांचे आम्हाला फोन येतात की साहेब याचा थोबाड बंद करा। परंतु जर त्यांनी मनावर घेतलं, दाढीवरून जर हात फिरवला, तर संजय राऊतची अवस्था काय होईल? मग असलेल्या भांडूपच्या बाजूच्या डम्पिंग ग्राउंडवरच जाऊन त्यांना बसावं लागेल, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। शिवसेना फुटल्यापासून राऊत विरुद्ध शिवसेना वाद सुरू आहे। मात्र आता निकालानंतर वादाचा नवा टप्पा सुरू झालाय, एवढंच। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।